नमस्कार, मृणाल रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। गणरायाच्या आगमनाची सगळीकडेच जय्यत तयारी सुरू आहे। चला तर मग आपणही तयारीला लागूया। आज बनवूया नाचणीचे मोदक। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सर्वात आधी कढईत 4 चमचे तूप गरम करून यात 1.5 वाटी नाचणीचे पीठ मध्यम आचेवर खमंग भाजून घेऊ। साधारण 5 ते 7 मिनिटे लागतात पीठ भाजायला। पीठ भाजून झाले की काढून घेऊ। आता कढईत अर्धा कप गरम पाण्यात पाऊण वाटी गूळ टाकून वितळवून घेऊ। आता भाजलेल्या पिठात पाव कप मिक्स किसलेले ड्रायफ्रूट टाकूया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा वेलची पावडर आणि गरम गुळाचे मिश्रण टाकून नीट मिसळून घेऊ। गुळाचे मिश्रण हे अतिशय गरम असल्या कारणाने मिक्स करताना काळजीपूर्वक करावे। साधारण ह्या प्रकारे तुमचे मिश्रण झाले पाहिजे। मिश्रण जर ड्राय वाटले तर ह्यात तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता। आता मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून हे तयार मिश्रण त्यात भरून छान मोदक तयार करूया। अशा प्रकारे नाचणीचे मोदक तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा।